मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी। पाठ मी चित्रकार कसा झालो। ल म कडू प्रसिद्ध लेखक व चित्रकार। निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे। मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे। प्रथम निसर्ग। आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही। त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे। निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो। निसर्ग ढुंढळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील। इथे लेखकाने सांगितलं आहे निसर्ग ढुंढाळत राहा, म्हणजे निसर्ग शोधत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील, म्हणजे तुम्हाला चांगल्या वाटा आपोआप सापडतील। आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो। माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं। माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं। घनदाट जंगल, दुधडी भरून वाहणारी नदी, म्हणजे ओसडून भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद। अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच। म्हणजे अशा वातावरण माणसाची उत्साह जो आहे जो बाहेर आल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितले आपल्याला। माझा एक मित्र होता। आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती। आता चित्र काढण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, मेन गोष्टी काय काय लागतात तर पेपर लागते, पेन्सिल लागतात, कलर लागतात। तर इथे लेखकाकडे काहीच नव्हतं। आमच्याकडे तर कसलीच साधनं नव्हती। पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता। अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची। दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती। शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना, वात्रटपणा वाटायचा। म्हणजे घरामध्ये चित्रकला कोणाला आवडतच नव्हती। वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाकणारं असायचं। करपून म्हणजे चटके देणारं ऊन होतं। आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो। अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं। म्हणजे नदीच्या डोहात पडल्यामुळे थंडीमध्ये अंगात गारवा भरला म्हणजे थंडी वाजायला लागली, कुडकुडायला लागलं की पुन्हा ते काठावर येऊन बसायचे। काठालगत खूप खडक होते। पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले। आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला। या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती, पण कशानं काढणं तोही मार्ग सापडला। आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो। तांबूस म्हणजे लाल रंगाचा। शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात। ते दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी फक्की पडते। फक्की म्हणजे पावडर, त्यांची पिवळी पिवळी पावडर पडते, अगदी पिठासारखी असते। हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार। मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं। काय काढू आणि काय नको असं व्हायचं। गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचं। रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लाल जर्द झालेल्या असायच्या आणि सुरसुरी यायची। म्हणजे अजून वाळल्यावर ते छान दिसायचं आणि त्याच्यामुळे अजून उत्साह यायचा। तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्यांची सालटं गेलेली लक्षातच यायची नाहीत। म्हणजे चित्र काढण्यात इतके मग्न होते लेखक की त्यांच्या गुडघ्याला त्याची सालटं निघून गेली हेही त्यांच्या लक्षात यायचं नाही। मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं। काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार। त्या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते। तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो। शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात। काही पानांचा हिरवा केला
चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. मग ब्रश कसा तयार केला तर त्यांनी काय सांगितलं, बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक जरासं त्याला ठेचलं की त्याचा ब्रश तयार केला त्यांनी. तहानभूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्रच चित्र. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी व्हायला लागायची. आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची, म्हणजे आमची चित्र नदीच्या पोटात गायब व्हायची. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परीने आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा, पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. तोवर काय करायचं, त्यातून आम्हाला मातीचा नाद लागला. नाद म्हणजे छंद लागला, मातीचा छंद लागला. लाल भडक मौशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं, पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळांना त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. फिरमोड व्हायचा म्हणजे नाराज व्हायचा, कारण ते तुटून जायच्या मूर्ती. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं, त्याला तडे जात नाहीत. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा, म्हणजे आठवड्यातून एकदा बाजार भरायचा. माधू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग, फक्त पायवाटा. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नादरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे धागे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञांचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो न्हाणीघरातून युरेका युरेका करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना, पण तो एक शोध होता. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागता ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. प्रश्न पहिला, उत्तर लिहा. लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले 2 विषय. पहिला चित्रकला, दुसरा मूर्तिकला. प्रश्न दुसरा, काय ते सांगा. अ. मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय. घोड्याचे शेण किंवा घोड्याची लीद. आ. लेखकाचा कॅनव्हास. नदीकाठचे खडक. प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण करा. अ. लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष. पहिलं तर निसर्गरम्य आणि दुसरं सुसंस्कृत. आ. लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक. पहिला आहे घनदाट जंगल, दुसरा आहे नदी, तिसरा आहे निळे डोंगर, चौथं हिरवे रान. प्रश्न चौथा, योग्य जोडा जुळवा. अ गट. पहिला आहे पिवळा, दुसरा जांभळा, तिसरा भगवा, चौथा हिरवा. ब गट. अ. झाडांच्या पानापासून. आ. दगडापासून. इ. काटेसावरीच्या फुलातील परागकणापासून. इ. शेंद्री झाडांच्या बियांपासून. उत्तर. पहिला पिवळा, दगडापासून.
दुसरा जांभळा काटेचावरीच्या फुलातील परागकणापासून. तिसरा भगवा शेंद्री झाडांच्या बियांपासून. चौथा हिरवा झाडांच्या पानांपासून. प्रश्न 5वा एका शब्दात उत्तर लिहा. अ. बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा. उत्तर ब्रश. आ. चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद. उत्तर खडक. ई. लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या. उत्तर मूर्त्या. ई. ओलं असताना जसे असते तसे वाळल्यावरही असते. उत्तर गाईचे शेण. उ. घोड्याच्या शेणाला म्हणतात. उत्तर लीद. वाक्य म्हणजे काय? संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे 2 भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे ते म्हणजे विदेह. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे म्हणून मुलगा हे उद्देश तर जातो हे विदेह आहे. या वाक्यातील त्याचा, मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहेत तर दररोज, आगगाडीने हे शब्द विदेहाचा विस्तार आहेत. वाक्याचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत. पहिला आहे विधानार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. अ. माझे घर दवाखान्याजवळ आहे. आ. तो रोज व्यायाम करत नाही. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. दुसरं प्रश्नार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. अ. तुला लाडू आवडतो का? आ. तुम्ही सकाळी कधी उठता? या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. तिसरं उद्गारार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. अ. अरे रे, फार वाईट झाले. आ. शाब्बास, चांगले काम केलेस. या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. चौथं आज्ञार्थी वाक्य. ही वाक्य वाचा. अ. मुलांनो, रांगेत चला. आ. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com.